सर सुरू करूया. तर कॅमेरा वळतो सर. मुखवट्यांचा प्रयत्न सुरू आहे भांडण्याचा मुखवट्यांशी. पण मुखवटे हे सत्य नसतात हे माहिती असून सुद्धा मुखवटे का बोलत असतात एकमेकांशी? कदाचित जाणवत असणार का त्या मुखवट्यांना मुखवट्यांशी होत असणार संभाषण? तर नमस्कार मी नमस्कार मी पत्रकार सजग डोळस. व्यक्तिव्याकरण या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत करतो. तर आज आपल्या बरोबर आहेत भावविश्व खेचके सर. सरांना थोडा कामाचा व्याप असल्यामुळे लक्षात राहत नाही. तर भावविश्व खेचके सर त्यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेवर ताण देऊन ते तुम्हाला सांगणार आहेत की सांगणार आहेत की आपला भूतकाळ आणि भविष्याचा आढावा कसा घ्यायचा. तर मी बोलतो सर मग तुम्ही बोला. तर बोला चालू करूया आपण. सर तुम्ही विसरवलं मला. असं सॉरी. तर पहिले आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करू. तर सर लहानपणी मुलांना खूप काही करण्याची इच्छा असते. खूप काय म्हणजे त्यांना नेमकं ऍक्च्युली घरातून काय मिळतं म्हणजे लहानपणी बघा वेगळं काहीतरी करायचं असतं मुलांना. त्यावेळी बरंच मार्गदर्शन. बरोबर वेगळं करायचं असलं की काय बरंच मार्गदर्शन मिळतं. गुड सर. म्हणजे मला पण असंच अपेक्षित होतं उत्तर की घरातून बरंच असं मोठं मार्गदर्शन मिळतं आणि मुलांना करिअर मध्ये सुद्धा पुढे जाण्यासाठी मदत होते. वेगळं काहीतरी करायचं असतं ना. बरोबर. त्याच्यानंतर मुलं जातात कुठं? शाळेत. आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे सर खूप उत्तमच आहे. म्हणजे त्याला म्हणजे त्यात मुलं जी शिकतात किंवा त्यांची क्रिएटिव्हिटी वगैरे वाढते. पण तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्यातनं नेमकं हाताला काय लागतं? बरंच क्रिएटिव्हिटी म्हणजे लिखाणाची आवड. बरोबर. आपलं शाळेचं झाल्यानंतर आपण कॉलेजमध्ये जातो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला तरी सांगतो मुलांचं जे काही परिवर्तन होतं इतक्या व्यापक दृष्टिकोनातून लोक बघतात. तर ऍक्च्युली मला एक म्हणजे लक्ष वेधून घ्यायचं आहे की त्यांचं लक्ष नेमकं असतं कुठे? कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपण ऍडमिशन म्हणजे घेतो. भौतिक ज्ञान म्हणायचं. सरांना भौतिक ज्ञान म्हणायचं. भौतिक ज्ञान रासायनिक भौतिक म्हणजे कॉलेजमध्ये मुलं जी काही भौतिक ज्ञान घेतात ते कुठेही त्यांना मिळत नाही. ज्यावेळेला आपण कॉलेजमधून बाहेर पडतो त्यावेळेला करिअरसाठी आपल्याकडं वेगवेगळे कोचेस येतात, वेगवेगळे क्लासेस येतात. ते म्हणतात तुम्हाला स्वप्न दाखवतात वेगवेगळे की तुम्हाला आम्ही असं करू, तुम्हाला आम्ही तसं करू, तुम्हाला आम्ही हे देऊ, तुम्हाला आम्ही ते देऊ. तर म्हणजे काय असतं ती नेमकी तिथं जे मुलं घालवतात ते काय आहे? करिअर रिसर्च. बरोबर सर. रिसर्च म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही या कोर्स मध्ये पैसे घालवतात तर तुम्ही घालवत नाही आहात. ते आपल्याला त्यातनं निघतं काय म्हणजे ते काय आहे म्हणजे ती साध्य बरंच काही त्या कोर्सेस मध्ये आपल्याला मिळतं. म्हणजे अच्छा म्हणजे तळमळ जी आहे इतकी तळमळ असू दे सर. मला ते तुम्ही भूतकाळ आठवला. तुमचा भूतकाळ आठवला. ठसका आला सर मला. समजा काही लोक आहेत त्यांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना असं होतं की ते बिझनेस सुरू करतात. छानसा बिझनेस सुरू करतात. ते काहीतरी शार्क टँक नको, मुद्दे असले नको. पण काही लोक खूप लॉस मध्ये जातात. तर नेमकं लॉस मध्ये गेल्यानंतर
त्यांची परिस्थिती काय होते हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. आपण काही पार्श्वभूमी नसताना सध्याच्या काळामध्ये बिझनेस हो लॉस येतो. हा एकंदरीत अवस्था सर काय अच्छा अच्छा म्हणजे आपल्या आयुष्यात आलेले अडथळे आपण बाजूला सारून पुढे गेले पाहिजे असं म्हणायचं ना सर तुम्हाला. बरोबर सर बरोबर. हे तरुण पिढीचं जे भविष्य आहे म्हणजे जे असं हे डचमळत वगैरे चाललेलं आहे किंवा जे भौतिक ज्ञान म्हणा किंवा ती लिखाणाची क्रिएटिव्हिटी जी कॉलेजमधून डेव्हलप झालेली आहे नेमकं आपली तरुण पिढी चालली आहे कुठं. बरंच मार्गक्रमण त्यामध्ये करावं लागतं. हो 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 सर मार्गक्रमण धावपळ पण होते. सर काय सर हे म्हणजे खोलात जाऊन विचार करावा लागतो. अच्छा हा म्हणजे तरुण पिढी आता खोलात जाऊन विचार करते. तरुण पिढीचा गुत्ता जो आहे तो झालेला आहे तो सोडवायचा म्हणलं तर काय सर नाही सर काय हे काय सर हे तरुण पिढीला साध्य काय करावं. तर सर तुम्ही विचार करा हरकत नाही सर. तोपर्यंत विचार करताय तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो तरुण पिढीनं काय साध्य करावं ह्याच्याविषयी सरांकडे इतकं आता शब्द मला उच्चारता येत नाही म्हणजे इतकं प्रगल्भ नॉलेज आहे सरांकडे. त्या म्हणजे सरांच्या मुलींचं नाव प्रगल्भ होतं की सर 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 स्पर्धा सुरू आहे मूर्खपणाची. सगळ्यात मोठा मूर्ख कोण होणार